माणूस दिसायला वरून फ्रेश नाही पाहिजे, तो मनातून चांगला पाहिजे. काय म्हणायचंय? दिसण्यावर नाही माणसाने जायचं, त्याच्या स्वभावावर जायचं असतं. आता हा दिसायला फ्रेश आहे, पण मुळातच तो शिजत नाहीये. माझा माल दिसतोय चांगला, त्याच्यावर प्रश्न नव्हता माझा. तो शिजत नाही त्याच्यावर माझा प्रश्न आहे. खाली ठेव. आता मला वाटतं 80-90% हा वाटाणा शिजला असावा. पण 10-12 शिट्ट्या झाल्यात ना. 7-7 14 14 शिट्ट्या झाल्यात. मग आता गॅस तुमच्या आणि हा ते मला सांगायचंय, ते मला सांगायचंय, तुम्ही मग आम्हाला एका मुलाला आराची वय आणा, एका मुलाला 65 पैसे देतात. 65 पैसे या जर माझ्याकडे आज 20 मुलं असतील तर कुठंतरी 7-8 रुपये ते इंधन बिल एका दिवसाचं निघते. हां, महिन्याला 200-300 अरे नाही शिजला अजून नीट. या इकडे तुम्ही. 200-300 रुपये जर महिन्याला निघत असे, गॅस किती महाग झालाय का नाही गॅस महाग? आदल्या दिवशी शिजवा नाही, पाण्यात भिजवा. आता 14 शिट्ट्यानी काय होती? हा हा गॅसचं बोला. हा इथंच आहे बघा, वय इथंच आहे, वय बघा ती आराची. हा हा ती हे डायरेक्ट आता त्याचं गाळ व्हायला पाहिजे होता. बघा, जेव्हा मुलं काय कडक आहे. हे बघा, आता तुम्ही बघा 25 मुलं असतील तेव्हा 16 रुपये निघतात. 16 रुपये कशाचे? इंधन हा गॅसचे. जेव्हा 25 मुलं असतील तेव्हा 16 रुपये रोज दररोजचे. मग आता या 16 रुपयात आर होईन का? आता या 14 शिट्ट्या, अजून दुसरा आर आहे, हा सकाळचा नाश्ता आहे, दुपारचं डाळ भात आहे, खिचडी भात आहे. म्हणजे हे 16 रुपये इंधनात होतंय का? म्हणजे 450 रुपये फार फार तर येतात. हा, मग 450च्या गॅसमध्ये होतो का आर? माग आता इंधनाचे बिल गगनाला भिडले. मग आपण पदरमोड करून गॅस मग आणायचा. आता काय करायचं? उत्तर विचारायला जावं तर तुमच्या खिशात न घालतात का? काय दादा आता काय बोलायचं? वाटाणा बनवतो ना घरी? बनवतो मग कसं असतो? काय थोडंसं आहे कच्चा अजून. 14 शिट्ट्यावर काय होईल सांग? बरोबर आहे. माणूस शिजेल ना डायरेक्ट. मग आता तेच शिट्ट्या घेत बसायचं. नाही आता ते शिट्ट्या नाही, आता परत नाही शिजलं ना ते आता माझं डोक्यात. नाही, जरा आता डोक्यात काय करतात हे बघा. हा हे बघा, आता गार झाला ना बघा, आता ती डाळच आहे बरं का. हे बघा, आता ती डाळच आहे, फक्त त्याचं साल्ट निघाली. 14 शिट्ट्या सुद्धा सालटच निघाले, डाळ तशीच आहे. म्हणजे दिसायला ना, मी काय म्हणते, मला दिसण्यावर प्रश्नच नव्हता, मला शिजण्यावर होता. धरा तुम्ही धरा, तुमच्या ताकदीने करा. इकडे करा. हा काय आहे? डाळ उडाली फक्त. डाळ आहे. हा? डाळच. आता हा माल आला होता 26/5 अजून आम्हाला 1 महिना त्याचा आता हे राहिला 1 महिना. आता शेवटचे म्हणजे आपणच सोंडे किडे बघायचे, पाकडीत राहायचं. हा, मग ते आता 4 महिन्यांचा टाकल्यावर मदत निसला तेवढंच काम आहे. पोरं बघायची टाकून, तिने ते साफसूपच करीत वाचायचं. हा, वाटाणा. जाणारच पोरांच्या पोटामध्ये. आणि पहिली गोष्ट मी तिला पहिलं माझं सांगणं असे, तू पहिलं ना नीट चेक करत जा सगळं, पार खडांखाडा निसून काढी जा, मग गालीत जा. पण ते माहिती जे शिजलेले नाही का थोडे, 14 शिट्ट्यांमध्ये आता त्यांचं पर्याय व्हायला होतं ना, ते पण नाही झालं कुठं. नाही झालं ना गाळ. म्हणजे ते वाटाणे शिकताना खायला येते. बघा, आता तुम्ही म्हटले ना गाळ होतोय, नाही गाळ झालं. गाळ पण नाही काय करायचं झाला. ऐका, आता तुम्ही काय करा, भिजत घाला. हा, नाही शिजलं घ्याल ना, कुकर घेऊन जाऊ आपण याला गोडेगावला. नाही बरोबर आहे. का आता ते मागाशी म्हटले कुकरच घेऊन जाऊ. त्या काय त्यांचं नाही, कुलदीप जाधवांच्या टेबलवर कुकर ठेवण्यात येईल. जर नाही झालं तर बरोबर आहे. आता ते मागाशी ते म्हटले भिजत घातल्यावर पण शिजत. याचं आहे ना, हे पण शिजवा आणि हे पण शिजवा ना. आमच्याकडे द्या, तुम्ही नका येऊ. आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण कुलदीप जाधवांना आपण हे खायला घालणार. जो शिजला मागाशी शिजलेला होता 7 शिट्ट्यांमध्ये, त्याचा गाळ झाला का? तो हाय तसंच आहे, फक्त जो कडक राहिला होता तो त्याच्यासारखा फुललाय फक्त. नॉर्मल झालं जे काय डाळी. आता थंड झाल्या परत रटवणार. मला काय म्हणायचंय, वाटाण्यामध्ये आहे तरी असं काय की त्याच्यातून मुलांचं पोषण होणार आहे. 14 शिट्टीनंतर टाळ होती. नाही, मला काय म्हणायचंय, आता मला असं व्हायला लागलं पिठासारखं. हा, मग आता हे बघा, खूप आपलं ते टरकल हे काय, हे बघा आता हे पीठ व्हायला पाहिजे का नाही? हा बघा
पीठ तयार होतच नाही. आता हे नाखाने मी तोडतोय. कुठे ते कुलदीप जाधव? फोन तर केला त्यांनी उचलला नाही. अरे एवढे आपण खाले का आपणच आहोत. आजारी होऊ. होय ना? हा जुलाब होतील. अवघड आहे. अहो गॅस पकडतंय पोटात. घरात कुलदीप जाधव जे CDPO त्यांचं काय मराठीत काय म्हणतात त्याला? CDPO मुख्य कार्यकारी नाही बाल विकास अधिकारी, बाल विकास अधिकारी. महिला व बाल विकास अधिकारी असं काहीतरी नाव आहे त्याचं. उचलत नाही पण ते. द्या बरं त्या BDO मॅडमचा नंबर. मोबाईल द्या बरं. काय उलट मग आपल्याला आनंद वाटला होता, चला चांगलं भेटलं. हे त्याचा बाप निघाला दुसरा. चौऱ्याण्णव 2158. आता त्या पण काय म्हटल्या होत्या? हा बोला. की 94 21 58. 94 21 58 47 93. तर त्या पण काय म्हटल्या होता का आमच्यापर्यंत लेखी यायला लागत होतं. आता तसं पाहिलं तर आमचा जास्त आमच्या साहेबांशी आमच्या साहेबांशी जास्त आम्ही कॉन्टॅक्ट करणार ना. बिडोंकडे कसं जाणार डायरेक्ट लगेच? आधी साहेबांकडे जाणार मग बिडोंकडे. त्याचा आता सध्या व्यस्त आहे. बघा त्यांनी फोन थोड्या हे केला, वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. कट केला फोन. आपके द्वारा डायल किया गया नंबर बघा आता ते जरा हे करा बरं, त्याचे आता डाळ व्हायला पाहिजे. थंड थंड झालं होते तसंच होणार आहोत. ते आणखी नाही होणार. असं दाबलं ना 14 शिट्ट्यानंतर हे दाबायला पाहिजे ना. हे बघा अजूनही कडक लागते. आता तो रटवाणार परत. जसा थंड होईल तसं. कडक येईल. तुम्ही दाबून बघा. असं फिरून बघा. काय दाबून बघा याचा आता हे झालं की आता पाहिजे पूर्ववत ना. झालं काय की. काय पोळ्या बनवायच्या का याच्या? हा आता काय काय जरा जनाची नाही मनाची लाज पाहिजे अधिकाऱ्यांना. आता काय करायचं सांगा. आता म्हणतात तुम्ही हे करून बघा. आता 14 शिट्ट्या घेतल्या म्हणजे भिजवा आता. आता भिजू की आपण उद्या. अहो 14 शिट्ट्या म्हणजे मोठ्या कुकरच्या 14 शिट्ट्या, छोट्या नाही मोठ्या कुकरच्या 14 शिट्ट्या आहेत. आता ह्या 3 शिट्ट्या घेतल्या तरी मटण शिजतंय का नाही? त्याच्यात आता फार बोकट शिजायला होता आता. बोकट शिजलं असतं कधी. हा खा. तर हे आहे संपूर्ण जिल्ह्याचं वास्तव. आणि एक मोठा ठेकेदार आहे का त्याला हे सगळं टेंडर देण्यात आलेलं आहे. मला तर अशी माहिती मिळाली का पुणे जिल्ह्यात इतर जिल्ह्यांमध्ये याच ठेकेदाराला देण्यात आलं. सिस्टम तीच, फक्त नाव चेंज होतं ठेकेदाराचं, पण सिस्टम तीच राहते. आणि अशा पद्धतीने हा जो पाठीमाग आपण पंकजा मुंडे बालविकास मंत्री होत्या, चिक्की घोटाळा गाजला होता, तसा हा घोटाळा आहे ना. आता कोण आहेत? आदिती तटकरे. साधं एक वाक्य नाही त्यांचं. अधिकारी देखील काय बोलायला मागत नाही. एफडीच्या अधिकाऱ्यांनी हा तर अंगणवाडीचा आहे, शालेय पोषण आहाराचा, याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये निकृष्ट क्वालिटीचं आढळून आलं. तर एफडीने सांगितलं का हा माल आम्ही जप्त केला आहे आणि जर इतर मुलांना दिला गेला असेल तर रिटर्न घ्यावा. शाळेचा मोबाईल आणा आणि आता ह्याचं काय करायचं? हे कोण खाणार? असा खरा तर प्रश्न निर्माण होतोय. आणि उद्या समजा आता ठीक आहे या सगळ्या जनरेटरमुळे यांची निलंबन किंवा बडतर्फी मागे घेतली, परंतु दाट असा शक्यता आहे का पुढे यांची कोणती ना कोणती चूक हे अधिकारी शोधणार आणि यांच्यावर पुन्हा कारवाई होणार. हे बघा मी मगाशी पण म्हटलं, जेव्हा तुमचं काम आहे ते सांगणं, आमचं कुठं रजिस्टर राहत असेल किंवा काय राहत असेल ते तुमचं काम आहे सांगणं. तुम्ही लगेच त्याच्यावर ॲक्शन घ्यायचं हे तुमचं काम नाही. तुम्ही सांगा, नाही केल्यावर मग बोला, मग जरूर तुम्ही मला बोला, मी ते पण म्हणते. चालेल तर पाहत राहा शिवाय न्यूज, नंबरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. हा शाळेचा मोबाईल हा मी अजून दिलाय, अजून मी याला उचकला सुद्धा नाही, फक्त चार्जिंग करते खराब होऊ नये म्हणून. मी माझ्या स्वतःच्या मोबाईलवरती काम करते. हां सरकारने दिलं ते. हां आणि याला रिचार्ज, आता याला रिचार्ज मी आता हे 3 महिन्याचा ते काय 900 रुपयाचा रिचार्ज लागतो 3 महिन्याला. मग तो आम्ही पदरचा घालायचा का? तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता की.
हा आमच्या मोबाईलवरून करतोय आम्ही, पण रिचार्जचे पैसे नको का आम्हाला? मोबाईल पण सरकारने दिलाय, दिलाय आणि रिचार्ज तुम्हाला गरज होती का त्या मोबाईलची? गरज नाही, आता त्यांनी ते दिलेले आहेत फुकट फुगाट. घ्या. घ्या माय, आता ते काही उपकार म्हणून दिलेत का? घ्या माय. हा प्रत्येक अंगणवाडी सेविकेला. हा पण हे आता नंतर परत दिले सॅमसंगचे. याच्या आधी पॅनासॉनिक होती, त्याचं काय त्याचं तर काही चाललं नाही, ह्याच्यात तरी काय चालतंय? सॅमसंगला याच्यामध्ये कोणकोणते ॲप आपल्या मोबाईल सारखं ओपन होतं? नाही, फक्त शासनाचे त्यांनी हे दिलेले आहेत ना, फक्त तेवढंच. याच्या दुसरं काही घेता येत नाही. का झालंय चालू आता, त्यांचं काही घेता येत नाही त्याच्यात. बरं, म्हणजे आपल्याला व्हॉट्सअप वगैरे डाउनलोड नाही करता येत? नाही. नाही. बर. आणि किती वर्षापूर्वी ते पॅनासॉनिकचे होते? ते आता ह्याला येऊन 2 वर्ष झाले असतील, त्याच्या आधी 2-4 वर्ष. प्रत्येक अंगणवाडी सेविकेला द्यायचं? हा हेच काम तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता की? करतोय मग आता ते तर चालतच नाही. ते असं डबडच आहे, नाही तर किती नाही म्हटलं ते डबडच मानायला काय हरकत नाही. कारण याच्यात जर रिचार्ज मारला ना, हा 1.5 GB जर मारला ना, तर लय मला नाही वाटत अर्धा तास चालत असं. एका अर्ध्या तासात 1.5 GB उडवतो ह्या मोबाईलला. घोटाळा आहे बरं का हा. विरोधी पक्षनेत्याने याची दखल घ्यावी. यांच्याकडे दुसरा यांचा घरगुती मोबाईल आहे, हे सगळं त्यांनीच सगळं करतायत. हे मोबाईल फक्त नावाला आहेत, ह्याचा काही यूज पण होत नाही. अगोदर पॅनासॉनिकचा होता, आता सॅमसंगचा दिलाय आणि प्रत्येक अंगणवाडी सेविकेला हा दिलाय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती अंगणवाड्या असतील तेवढेच टेंडर, आणि टेंडरमधून यांना कमिशन, आणि ते मोबाईल यांनी वापरायचे. 2 वर्षांनी परत चेंज करायचे, परत टेंडर येणार, आणि फक्त दाखवायला मोबाईल, पण यूज करता तुम्ही तुमचा. म्हणजे हे आहे आता पोषण. ते म्हणतील तुम्हाला दिले, मग तुम्ही त्यांना सांगताय का स्वतःचा वापरताय म्हणून? आता तुम्ही दिलेत, हे जर चालतच नसतील आणि तुम्ही म्हणताय पोषण ट्रॅकरचं काम झालंच पाहिजे, नाही तर मग तुम्हाला साहेबांचं नोटीस निघन, मग तुम्हाला साहेबांपुढं उभं केलं जाईल. हे पण सांगते बरं का, जर पोषण ट्रॅकरचं काम थोडं मागं राहिलं ना, त्याच्या वारंवार सूचना येतात आमच्या ग्रुपला की तुम्ही जर काम नाही केलं तर तुम्हाला साहेबांच्या पुढं उभं केलं जाईल. त्या बिचारीने आजारी असू नाही तर रेंज नसू, तिने त्या रेंजमध्ये जायचं आणि ते करायचं, आणि मग त्यांचं समाधान होणार.